महाविकास आघाडीच्या या मेळाव्यासंदर्भात खासदार वर्षा गायकवाड सध्या बोलतायत। आपण थेट जाऊया तिकडे। विधानसभेच्या इलेक्शनची आम्ही जोरदार तयारीसाठी सुरुवात जी आहे ती चन्मुखाना हॉलच्या माध्यमातून या कार्यक्रमातून करत आहोत आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की लोकसभेच्या इलेक्शननंतर जे माहोल आहे दिवसेंदिवस तो माहोल जो आहे तो अजून चांगला होण्याचं काम झालेलं आहे। आज या मीटिंगच्या माध्यमातून बिलकुल तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रचाराचा नारळ तर फुटेलच, पण त्याचबरोबर विभागीय स्तरावरती आणि स्थानिक स्तरावरती जाऊन सुद्धा महाविकास आघाडीचे जे सगळे सदस्य आहेत ते जातील आणि त्या ठिकाणी मीटिंग आयोजित करून आम्ही इलेक्शनचं काम आता सुरू केलं। मोदींचे काल भाषणाचे मुद्दे बघितले तर आज भाषा बदलल्याचं पाहायला मिळालं। धर्मनिरपेक्ष असेल किंवा सेक्युलर असेल हा शब्द त्या ठिकाणी आला। पण मला एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला अडाणींचा विषय येतो त्या वेळेला नेहमीच काही ना काहीतरी एक पॉलिटिकल अजेंडा त्या ठिकाणी हे केला जातो, प्रोव्हाइड केला जातो। म्हणजे माझा अनुभव आहे की 31 तारखेला जेव्हा राहुलजींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती अडाणींच्या विरोधामध्ये, त्याच्या दुसऱ्याच दिवशी 1 तारखेला आलो होतं वन नेशन वन इलेक्शन एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं आणि जाणीवपूर्वक त्या गोष्टी आता सेबीवरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। सेबीच्या बाबतीमध्ये जॉईंट पार्लमेंट कमिटी जी आहे ते कमिटी निर्माण करून त्याची चौकशी व्हायला पाहिजे ही सातत्याने मागणी होते। अशा वेळेला एखादा दुसरं काहीतरी विषय देऊन पत्रकार असतील किंवा लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार करायचं आणि मुळातला जो विषय आहे, कारण आज सेबीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा हिंडनबर्ग जो रिपोर्टच्या आलेला आहे, खूप मोठा भ्रष्टाचार खुला केलेला आहे, ज्या यंत्रणांवरती आपला सगळ्यात महत्त्वाचा भरोसा आहे। आज गरीब माणसं त्या शेअरमध्ये आपले पैसे टाकतात आणि दुर्दैवाने ते पैसे जे आहेत ते लॉस होण्याचं काम त्यांचं होतं आणि याच्यामागे खूप मोठी यंत्रणा पागून काम करत असते। आज एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये पैसे हवाल्याच्या माध्यमातून जातात आणि त्यामुळे एवढा मोठा रिपोर्ट आल्यानंतर त्याची चौकशी व्हावी, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली। लगेच आम्हाला दुसऱ्या दिवशी आली की सेक्युलर जे आहे ते सिव्हिल कोड त्या ठिकाणी व्हावं। सेक्युलर शब्द हा भाजपला माहिती आहे का, हा मला सगळ्यात पहिला प्रश्न आहे। कारण आम्ही जो अनुभव घेतलाय, आता महाराष्ट्रात बोलायचं झालं तर कोल्हापूरमध्ये घेतलाय, मुंबईमध्ये आम्ही घेतोय, ज्या तऱ्हेने एक स्टेटमेंट देतात, मुळात त्यांचे आमदार जे स्टेटमेंट देतात त्यांचं जर तुम्ही स्क्रुटनी जर केली, काही आमदारांना तर अजेंडा दिल्यासारखे बोलत असतात आणि ते बोलत असताना सागर बंगल्याचा वारंवार उल्लेख करतात। आता तुम्हालाही माहिती आहे कोण कोण आमदार बोलतात, तुमच्याशी तर सगळेच बोलतात पत्रकारांशी येऊन, पण त्यांची जी भाषा असते ती भाषा कशी असते की महाराष्ट्र पेटावा, 2 समाजामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी तेढ निर्माण व्हावं, सामाजिक सलोखा बिघडावा, परंतु महाराष्ट्राची जनता सूद नाही। आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला असं दिसतं त्या वेळेला आपण बघतो की एक अजेंडा नॅरेटिव्ह सेट केलं जातं, एखादी गोष्ट प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच्यावरतीच एक सेटअप करून तीच चर्चा सातत्याने फिरवली जाते, असा माझा मागचापासूनचा अनुभव आहे। पण यावेळी जनतेने जे लोकसभेमध्ये दाखवलं तेच विधानसभेमध्ये पण दाखवलं। पालिकेच्या उपक्रमाचे 400 कुकर लोकांमध्ये स्वतःच्या प्रचारासाठी वाटल्याचा प्रकार घडला आणि या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली। कुणी दिल प्लांटे ते तर मला माहिती आहे, मी तर आजच सगळ्या पत्रकार पेपरामध्ये माझं ती न्यूज आलेली आहे की 600 रुपयाचा कुकर 2,500 रुपयाला घेतला आणि त्याचं मोठं टेंडर घालला आणि त्या टेंडरच्या माध्यमातून बोलतायत खरं वॉर्ड ऑफिसर। पण माझा प्रश्न असा आहे की मुळात त्या योजनेअंतर्गत तुम्हाला कुकर घ्यायला अलाउड आहे का, आणि जर 600 रुपयाचा कुकर असेल तर 2,500 का घेतला। जशा तऱ्हेने आपण बघतोय की लाडकी बहीणच्या नावाखाली पहिले 200 कोटीचं एक आधीचं झालं आणि आता पुन्हा 199 कोटीचं आहे ते पब्लिसिटीसाठी पैसे घेण्याचं काम झालेलं आहे। म्हणजे सातत्याने तुम्ही बघताय की लोकापयोगी जे पैसे आहेत ते स्वतःच्या पार्टीचा फंड असल्यासारखं वापरण्याचं काम झालंय। हे जे पैसे आहेत ना हे मुंबई महानगरपालिकेचे पैसे आहेत, मुंबईच्या लोकांच्या टॅक्समधून निर्माण झालेले पैसे आहेत, परंतु दुर्दैवाने तिथले आमदार दिलीप लांडे साहेब ते पैसे पूर्णपणे जे आहेत ते स्वतःच्या नावाखाली स्वतः कुकर वाटतात। त्यामुळे ही जी आहे ना ही सगळी पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे। माझं तर आव्हान आहे सगळ्यांना की सगळ्या जे झालेत ना मुंबई महानगरपालिकेमध्ये मागील 2 वर्षामध्ये त्याच्याबद्दल श्वेतपत्रिका निघाली पाहिजे। आम्ही एकत्रपणे काम करतो, आम्ही एकमेकाबरोबर बिलकुल काम करत आहोत आणि बिलकुल यांनी सांगितल्याप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, एकमेकांच्या सहाय्याने येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात दिसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।